नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण राज्य सहकारी बँकेची जी बाकी शिल्लक असलेली कार्य आहेत ते पूर्ण करूया। कारण यापूर्वीच्या पाठामध्ये आपण राज्य सहकारी बँकेची 1 ते 5 कार्य अभ्यासलेली आहेत या चार्ट नुसार, आणि क्रमांक 6 ते 10 पर्यंतची कार्य आज अभ्यासूया। राज्य सहकारी बँकेची कार्य भाग 2 म्हणून यासोबतच एक महत्त्वाची आपण नोंद घ्यायची आहे मित्रांनो। राज्य सहकारी बँकेची कार्य हा एक दीर्घोत्तरी प्रश्न आपणास बोर्डाच्या परीक्षेमध्ये येऊ शकतो 8 गुणांसाठी, आणि म्हणूनच यापूर्वीचा व्हिडिओ आणि आजचा हा पाठ दोन्ही कंबाईन व्हिडिओ आणि या पाठ्यपुस्तकाच्या आधारे आपण हा प्रश्न नीट तयार कराल ही अपेक्षा बाळगून आपण पुढे जाऊया, ती म्हणजे राज्य सहकारी बँकेची कार्य अभ्यासण्यासाठी। क्रमांक 6च्या कार्यांपासून आज आपण सुरुवात करूया, कारण या मागच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य सहकारी बँकेची 5 कार्य अभ्यासली आणि आज ही सर्व कार्य कंटिन्यू आणि कंप्लीट करूया। राज्य सहकारी बँकेचं क्रमांक 6चं एक महत्त्वाचं कार्य ते म्हणजे बँकिंग सेवा सुविधा पुरविणे। राज्य सहकारी बँकेचा विस्तार मित्रांनो या बँकेच्या नावाप्रमाणे संपूर्ण राज्यभर असतो। राज्य सहकारी बँक ही राज्यातील आपल्या शाखेमार्फत खातेदारांना किंवा ग्राहकांना व सभासदांना आणि सहकारी संस्थांना विविध प्रकारच्या बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य करते। उदाहरणार्थ ग्राहकांचे धनादेश व त्यांच्या हुंड्या वटविणे किंवा चेकचे पैसे देणे, एका शाखेकडून दुसऱ्या शाखेकडे पैशांचे स्थानांतर करणे किंवा मनी ट्रान्सफर करणे, डीडीची सुविधा किंवा डिमांड ड्राफ्ट काढणे, ग्राहकांना इंटरनेट बँकिंग सेवा सुविधा, मोबाईल बँकिंग सेवा सुविधा, टेली बँकिंग, आरटीजीएस ची सुविधा आणि एनईएफटी, तसेच याशिवाय ग्राहकांना लॉकरची सुविधा उपलब्ध करून देणे, सोने चांदीच्या तारणावर कर्ज पुरवठा करणे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, स्मार्ट कार्ड आणि एटीएम ची सुविधा इत्यादी प्रकारच्या या बँकिंग सेवा सुविधा इतर बँकेप्रमाणे सुद्धा ही राज्य सहकारी बँक पुरवित असते। आणि एक महत्त्वाचं कार्य अभ्यासल्यानंतर क्रमांक 7चं कार्य अभ्यासूया, ते म्हणजे ग्रामीण लघु आणि कुटीर उद्योगांना अल्प आणि मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करणे। ग्रामीण भागात औद्योगिकरणास कर्ज पुरवठा किंवा भांडवल पुरवठा, त्यालाच पतपुरवठा असे म्हणतात, हे पतपुरवठा करण्याचे कार्य राज्य सहकारी बँक करीत असते। शेतीचा विकास म्हणजे ग्रामीण विकास होय असं हे धोरण ठरल्यानुसार ग्रामीण भागाचा विकास तर देशांचा विकास किंवा शेती विकास तर ग्रामीण भागांचा विकास, या तत्वानुसार ग्रामीण भागात सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, शेतमालावर प्रक्रिया करणारे ज्या सहकारी उद्योग आहेत ते उद्योग, हातमाग उद्योग, लघु उद्योग, कुटीर उद्योग किंवा शेती व्यवसायासोबत असणारे जे जोडधंदे आहेत, उदाहरणार्थ कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय इत्यादी उद्योगांना ह्या बँकेमार्फत भरपूर प्रमाणामध्ये मित्रांनो कर्ज पुरवठा केला जातो। आणि ग्रामीण भागातील
औद्योगिकरणास प्रोत्साहन देण्याचं कार्य ही बँक करते. ग्रामीण भागातील लघुउद्योग, कुटीर उद्योग व लघु उद्योगांमध्ये सहकारी विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्या संस्थांचे भागभांडवल खरेदी करून त्यांच्या सुरुवातीच्या काळात किंवा सुरुवातीच्या कार्यामध्ये राज्य सहकारी बँक मोठ्या प्रमाणात शेअर करते किंवा मोठ्या प्रमाणात भाग खरेदी करते व ग्रामीण विकासाला समतोल राखण्याचे कार्य या बँकेमार्फत केले जाते. आणि त्यानंतर आपण क्रमांक 8चा मुद्दा किंवा 8चं कार्य या बँकेचा अभ्यासूया. ते म्हणजे राज्यातील सर्व कर्ज पुरवठ्यामध्ये समतोल साधणे किंवा समतोल राखणे. राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थिती किंवा आर्थिक परिस्थिती व सांपत्तिक स्थिती, इकॉनॉमिकल कंडिशन ही सारखी नसते. ही गृहीत परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर त्या बँकांचं भागभांडवल आणि जमा सुद्धा, ज्या ठेवी गोळा केल्या जातात त्या ठेवीचं प्रमाण सुद्धा सारखं नसतं. काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे भागभांडवल व जमा ठेवीच्या तुलनेत कर्जाची मागणी कमी असते, तर काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे शेतीच्या सुगीच्या हंगामात कर्जाची मागणी जास्त वाढते. ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पैसा शिल्लक आहे किंवा अतिरिक्त पैसा किंवा भांडवल शिल्लक आहे त्या बँकेकडून भांडवलाची टंचाई असलेल्या किंवा ज्या भांडवल संस्थेकडे भांडवलाची समस्या आहे किंवा भांडवल अपुरे आहे ज्या संस्थेकडे, त्या संस्थेकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे हे निधी वळवण्याचं कार्य किंवा हे भांडवल पुरवठा करण्याचं कार्य आणि ज्या व्यवसायात कर्जाची मागणी जास्त आहे त्या व्यवसायाकडे हा निधीचा प्रवाह वळवून कर्ज पुरवठ्यात समतोल साधण्याचं कार्य राज्य सहकारी बँक करीत असतं. आणि यानंतर शाखा विस्तार करणे किंवा बँकेच्या शाखा उघडणे. मित्रांनो, राज्य सहकारी बँकेचं मुख्य कार्यालय किंवा हेड ऑफिस हे मुंबई येथे आहे. राज्यातील वेगवेगळ्या विभागात प्रादेशिक कार्यालय व बँकेच्या शाखा सुरू केलेल्या आहेत. बँकेच्या शाखेमार्फत ग्राहकांना विविध प्रकारच्या बँकिंग सेवा यापूर्वी आपण स्पष्ट केल्याप्रमाणे उपलब्ध करून दिल्या जात आहेत. कर्ज वाटप किंवा कर्ज वितरण व कर्ज वसुली करण्याचे कार्य ही बँक करीत असते. आणि अशा प्रमाणे ज्या जिल्ह्यांमध्ये किंवा जिल्हा स्तरावर ज्या बँकेच्या शाखा नसेल त्या आवश्यक त्या ठिकाणी या बँकेच्या शाखा विस्तार करून किंवा शाखा उघडून या ग्रामीण भागातील जनतेला किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांना बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचं कार्य शाखा विस्ताराच्या माध्यमाने केलं जात असतं. आणि यानंतर क्रमांक 10चं या बँकेचं कार्य आणि शेवटचं ते म्हणजे राज्य सहकारी चळवळीचे राज्य पातळीवर नेतृत्व करणे. मित्रांनो, ज्याप्रमाणे राज्य सहकारी बँकेला शिखर बँक असं म्हटलं जातं, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बँकेच असं म्हटलं जातं आणि राज्य सरकारची बँक म्हटलं जातं, अशा विविध प्रकारच्या भूमिका पार पडताना राज्य सहकारी बँकेला राज्य पातळीवर राज्य सहकारी चळवळीचं नेतृत्व करणारी बँक असेही म्हणतात. ही भूमिका या बँकेची आपण समजून घेऊया. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआय बँक ही भारत सरकारची बँक म्हणून कार्य करते हे आपणास विदित आहे, माहित आहे. त्याचप्रमाणे राज्य सहकारी बँक ही राज्य सरकारची किंवा स्टेट गव्हर्नमेंटची बँक म्हणून विविध प्रकारे कार्य करीत असते. राज्य सरकारची आर्थिक ध्येय धोरणे राबविणे, राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासासाठी योग्य दिशा देणे आणि राज्य सरकारला विकासाचे धोरण निश्चित करताना किंवा सहकार क्षेत्राचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारचे जे धोरण आहे ते धोरण ठरवित असताना राज्य सहकारी बँक ही राज्य सरकारला वेळोवेळी योग्य ते कायदेशीर सल्ला देण्याचं कार्य करतं. राज्याच्या कोणत्या विभागात कोणत्या योजना राबविणे गरजेचे आहे की ज्यामुळे त्या भागांचा विकास होईल याचा सुद्धा सल्ला सरकारला देण्याचं कार्य या बँकेमार्फत केलं जात असतं.
राज्य सहकारी बँकेच्या विकासावरच राज्यातील सहकारी चळवळीचा विकास अवलंबून असतो असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही। आणि म्हणूनच मित्रांनो, राज्य सहकारी बँक ही राज्यातील बँकांची किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची बँक म्हणून सहकारी धोरणात एक सूत्रता आणण्याचे वेळोवेळी कार्य करीत असते। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या व्यवहारांची किंवा संपूर्ण त्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करून त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या कामकाजावर किंवा त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर वेळोवेळी नियंत्रण व देखरेख ठेवण्याचं कार्य, त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करणे व सहकारी पतपुरवठ्याची जी त्रिस्तरीय रचना आहे त्या त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा रचनेत शिखर बँक म्हणून कार्य करण्याचं, शिखर बँक म्हणून सुद्धा ही बँक एक कार्य करतं। राज्य सहकारी बँकेच्या कार्यावरच राज्यातील सहकारी चळवळीचा विकास अवलंबून असतो, ही बाब मात्र मित्रांनो या ठिकाणी आपण लक्षात ठेवावी। कारणे त्यामध्ये हा प्रश्न आपणास येऊ शकतो की राज्य सहकारी बँकेच्या कार्यावरच राज्यातील सहकारी चळवळीचा विकास अवलंबून असतो किंवा राज्य सहकारी बँकेला राज्यातील सहकारी चळवळीचं नेतृत्व करावं लागतं। एक कारणे त्यामध्ये 2-3 प्रश्न विचारले जाऊ शकतात। किंवा राज्य सहकारी बँकेला राज्य सरकारची बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पालक बँक किंवा बँकेची बँक असे म्हणतात, या भूमिका स्पष्ट करा। याविषयीची अशा पद्धतीने काही प्रश्नावली आपणास येऊ शकते। आणि याबरोबरच विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्य सहकारी बँकेची ही संपूर्ण कार्य अभ्यासलेली आहेत। क्रमांक 1 चा व्हिडिओ आणि क्रमांक 2 राज्य सहकारी बँकेच्या कार्यासंदर्भातला, आणि या व्हिडिओच्या या पाठ्यपुस्तकाच्या आधारे मित्रांनो या प्रश्नाची आपण नीट तयारी करावी। दीर्घोत्तरी प्रश्न आपणास बोर्डाच्या परीक्षेमध्ये येऊ शकतो, तो म्हणजे राज्य सहकारी बँकेची कार्य स्पष्ट करा। हा 8 गुणांसाठी प्रश्न आपणास महत्वाचा आहे। तेव्हा या राज्य सहकारी बँकेच्या सर्व कार्यांचं, सर्व मुद्द्यांचं नीट आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये टू द पॉइंट नोट्स काढाल। आणि यानंतर मित्रांनो राज्य सहकारी बँकेची ही कार्य अभ्यासल्यानंतर सोबतच या पाठ्यपुस्तकामध्ये किंवा या प्रकरणामध्ये पुढचा जो भाग दिलेला आहे तो म्हणजे राज्य सहकारी बँकेच्या समस्या, प्रॉब्लेम्स ऑफ स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, हा भाग मात्र यावर्षी बोर्डाने वगळण्यात आलेला आहे किंवा अभ्यासक्रमाला नाही आहे। या संदर्भात आपणास बोर्डात कुठलेही प्रश्न विचारले जाणार नाहीत। तसेच या प्रकरणामधील राज्य सहकारी बँकेच्या समस्यावर उपाययोजना हाही भाग वगळण्यात आलेला आहे। या संदर्भात आपणास आपल्या ग्रुपवर बोर्डाने जो अभ्यासक्रम 25% वर्ग 12वीचा या वर्षीकरिता कमी केलेला आहे किंवा वगळण्यात आलेला आहे, त्याविषयीची पूर्ण परिपत्रक बोर्डाचं किंवा त्या संदर्भातली सविस्तर असा PDF आपल्या ग्रुपवर डिस्प्ले केलेलाच आहे। तर त्या संदर्भात सुद्धा पुन्हा एकदा नोंदी करून घ्याव्यात किंवा हा अभ्यासक्रम आपण आपल्या बोर्डाच्या त्या परिपत्रकानुसार टॅली करून घ्यावं। आणि त्यानंतर मित्रांनो या प्रकरणाच्या पाठीमागे स्वाध्यायामध्ये जो एक सहकारी बँकांचा तुलनात्मक अभ्यास या टायटलखाली जो चार्ट दिलेला आहे, उदाहरणार्थ नागरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व नुकतेच आपण जे अभ्यासलेले आहे ती राज्य सहकारी बँक, यातील तुलनात्मक अभ्यास असा सुंदर आणि सोप्या पद्धतीने आणि ठळक पद्धतीने सहज लक्षात राहील असा एक चार्ट या बँकांचा तुलनात्मक अभ्यासाविषयीचा जो दिलेला आहे तो कृपया आपण आपल्या या नोटबुकवर स्वतंत्र हा लिहून घ्यावा। त्याचे टू द पॉइंट
म्हणजे पॉइंट नंबर 1 ते 7 पर्यंत हे मुद्दे दिलेले आहेत. क्रमांक 1 पासून तर 7 पर्यंत ही सर्व मुद्दे लिहून ऍट ए टाइम आपल्याला या सर्व सहकारी बँकांचा तुलनात्मक अभ्यास 7 पर्यंत मुद्दे आहे ते पुढे चार्ट बघा पुढे. तर अशा पद्धतीने आपल्याला एकूण 6 मुद्दे च्या अनुषंगाने ऍट ए टाइम तिन्ही बँकांचा सायमल्टेनियसली आपल्याला अभ्यास या चार्टच्या अनुषंगाने सुनियोजित पद्धतीने आणि सुव्यवस्थित करता येईल. म्हणजे शॉर्ट मध्ये हा चार्ट जरी आपण अभ्यासला विद्यार्थी मित्रांनो तरी तिन्ही बँकांची ऍट ए टाइम आपल्याला अभ्यास करता येईल. आणि हा एक प्रश्न फरक स्पष्ट करामध्ये वारंवार बोर्डांमध्ये विचारला जातो, तो म्हणजे नागरी सहकारी बँक आणि जिल्हा सहकारी बँक यामधील फरक स्पष्ट करा, किंवा जिल्हा सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक यामधील फरक स्पष्ट करा, आणि किंवा या बँकेची कार्य, ही सर्व भाग आपण सविस्तरपणे अभ्यासावा. आणि त्यानंतर या पाठाच्या ऑब्जेक्टिव्ह टाईप जी प्रश्न आहेत पुढे दिलेली, प्रश्न क्रमांक 1 किंवा प्रश्न पहिला अ ते ह पर्यंत, प्रश्न पहिला अ ते ह पर्यंत, किंवा काही प्रकरणांमध्ये ज पर्यंत आहेत, हा ऑब्जेक्टिव्ह भाग मित्रांनो आपण निश्चितच चांगल्या पद्धतीने अभ्यासावा. नव्हे आपल्या पाठ्यपुस्तकाचा हा जो आधार घेऊन आणि व्हिडिओचा तो आपल्या स्वतंत्र होमवर्कच्या नोटबुक मध्ये हे नियमित याच्या नोट्स काढत चला, याची उत्तरे लिहित चला, आणि उर्वरित प्रश्न हे नियमितपणे जर आपण अभ्यास करत गेलो तर निश्चितच आपण एक चांगल्या पद्धतीने यश बोर्डामध्ये चांगल्या पर्सेंटनं सक्सेस करू शकता. कारण सहकार हा विषय मित्रांनो असा आहे, जितकं वाचाल तितकं लिहाल. जितकी पॉइंट्स आपण जास्तीत जास्त लिहिलीत किंवा मुद्देसूद उत्तरे लिहिलीत तर आपणास एक चांगल्या पद्धतीने आउट ऑफ आउट किंवा पैकी गुण मिळू शकतात. आणि याकरिता त्या प्रश्नांचं उत्तर हे टू द पॉइंट आणि सविस्तरपणे लिहिलं गेलं पाहिजे, हे आपणास विदित आहेत. वर्ग 11वी मध्ये ज्या कन्सेप्ट दिल्यात, आपण ज्या टेक्निक्स दिल्या, त्या पद्धतीने आपण परीक्षेमध्ये हे सर्व प्रश्न नीट व्यवस्थित लिहावेत. आणि हे सर्व आपणास सूचित करून किंवा या संदर्भात आपणास निवेदन करून या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.